हे आता तरी देणार रे. प्रेम वेड्याला, ह्या प्रेम वेड्याला, ह्या प्रेम वेड्याला, ह्या प्रेम वेड्याला. आज झी 24 तासच्या ऑफिसमध्ये प्रोड्युसर भाऊ दमदारची दमदार एंट्री झालेली आहे. प्रोड्युसर भाऊ दमदार माझ्यासोबत आहे. भाऊ दमदार, काय एकदम कॅरेक्टरमध्ये आहात आणि आज झी 24 तासच्या ऑफिसमध्ये तुम्ही आलेला आहात. मला असं कळलं की तुम्हाला एक सिनेमा करायचा आहे, सिनेमा करायचा आहे. मला एक सिनेमा करायचा आहे, म्हणजे गेम की सिनेमा. वाचलाच पाहिजे, गेम की सिनेमा असं नाव आहे त्याचं. आणि मला म्हणजे माझ्या मताप्रमाणे सिनेमा करायचा, म्हणजे पैसा माझा, सगळं लोकेशन सगळं माझंच. त्यामुळं मी का नाही माझा विषय मांडू असं माझ्या डोक्यात असल्यामुळं एक रायटर बघितलं आहे मी, एक डिरेक्टर बघितलं आहे. तर त्यांची क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे राहू द्या, मला जे काय म्हणायचं आहे ते मला मांडायचं आहे, म्हणून मी हा चित्रपट प्रोड्यूस करतो. म्हणजे सिनेमा झाला तर झालं, नाही तर गेम. क्या बात आहे. सिनेमा म्हणजे तो गेम माझ्या बाजूने आहे आणि सिनेमा त्यांच्या बाजूने, असा तो चित्रपट आहे. गाण्याबद्दल जरा ऐकायला. नाही, माझी खूप इच्छा होती म्हणजे नाचायची, पण मला कोणी नाचू देईना, कारण प्रोड्युसर असल्यामुळे कुठेही नाचलेलं बरं दिसत नाही. म्हटलं मी चित्रपटातच नाचू ना, म्हणून म्हटलं एक गाणं निवडलं. म्हटलं पप्पी दे यार. आता हे गाणं म्हणजे कसं सगळ्यांना आवडतं, म्हणजे लहान मुलाला पप्पी दे, म्हाताऱ्या माणसाला पप्पी दे, नंतर छोट्या मोठ्या सगळ्या तरुणींना पप्पी दे, अशा अर्थात ते गाणे पप्पी दे यार आलं. त्यामुळे त्यांनी काय ना काही शब्द पटकन लक्षात राहतात, ते लक्षात ठेवायला पण बरं. आणि बारशाला म्हणा, लग्नाला म्हणा, कुठल्याही सणाला हे गाणं वाजवायलाही बरं, म्हणून मी हे निवडलं पप्पी दे यार आला. पण नक्कीच मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे भाऊ दमदार, तुमची जी पर्सनॅलिटी आहे ना ती एकदम दमदार आहे. म्हणजे तुमचा जो लुक आहे, त्या गळ्यात दागिने किंवा हॅट, मला तुमच्या लुक बद्दल जाणून घ्यायला आवडेल. या लुक बद्दल जरा सांगावं आम्हाला. लुक म्हणजे असं दिलं की आजकाल स्टाईल आपण बघतो ना, की एखाद्याचा वाढदिवस असला किंवा काही दाढी मिशी, पहिल्यांदा मिशी कापणं असेल, हे जे काय आपण पोस्टर आतापर्यंत मुंबईत बघतो, बोर्ड होर्डिंग्स किंवा व्हॉट्सअपवर येतात, तर त्याच्यातून हा असा व्हाईट अँड व्हाईट दागदागिने, हे गळ्यात चेनी. भीती नाही वाटत का हो एवढं सोनं घालतात? नाही, तर चोराला भीती आहे, कारण हे घेऊन गेला तर तो फासणार आहे आणि खोट आहे. माझं पडलं ना, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. त्यामुळे असा भाव दिसतोय म्हटलं, तो विलन पिक्चर पण असा श्रीमंत वाटला पाहिजे म्हणून हे घातलेलं आहे. आणि हिरो म्हटल्यावर त्याची हाऊस काही एवढंच, व्हाईट घालायचे कपडे, गॉगल तर तुम्ही बघितलाच. मला नक्कीच तुमच्या गॉगल बद्दल विचारायचंच होतं, कुठून आणलाय हा? इकडचा नाही, हा सोलापूरच्या जत्रेतला आहे. म्हणजे तुम्हाला वाटलं असेल मी बाहेरचं काय सांगते, असं काय नाही, तिकडे घेतलेलं आहे. म्हणजे हा कलर मला फार आवडला, म्हणजे ह्याच्यातून काहीच दिसत नाही. समोरचा आपल्या बघतोय का नाही दिसतच नाही का? मला दिसतं, पण समोरच्याला दिसत नाही हा माणूस कुठं बघतो. तर अशा प्रकारचा गॉगल आहे, कारण आमचे सगळे धंदे छुपे ना, त्याच्यामुळे हा गॉगल आलेला आहे. नक्कीच. पण भाऊ दमदार, आज तुमची जी असलीयत आहे ते खरं तर प्रेक्षकांसमोर आली. एक तर खोटे दागिने आणि त्यात सोलापूरच्या जत्रेतला हा गॉगल, म्हणजे एकदम देशी स्टाईल आहे हो तुमची. म्हणजे आमचा चित्रपटच देशी आहे ना, म्हणजे आमचा ऑडियन्स देशी, म्हणजे आपलं अगदी सामान्य, म्हणजे ज्यांना हा चित्रपट आवडेल. आणि मुळात म्हणजे हा चित्रपट ज्या गोष्टीवरून आम्ही करतो आहोत ती गोष्ट महत्त्वाची आहे, म्हणजे आमचे स्वर्गीय दादा कोंडके. नक्कीच भाऊ, म्हणजे माझा दुसरा प्रश्न तोच होता की दादा कोंडके यांना खरं तर हा सिनेमा ट्रिब्यूट, आपण थोडंसं दमदारला बाजू करू आणि भाऊ म्हणून बोलूया आता. दादा कोंडके यांना हा सिनेमा एक ट्रिब्यूट म्हणून आहे आणि तुम्ही कुठेतरी ती जबाबदारी पेलणार आहात या सिनेमात, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नाही, पहिल्यांदा काय झालं की जेव्हा कळलं मला की दादा कोंडकेंना ट्रिब्यूट करतो होतो आपण, आणि माझं कास्टिंग केलं विराज राजे आमचे दिग्दर्शक. आणि महत्त्वाचं म्हणजे तो चित्रपट करताना ती जबाबदारी माझ्या डोक्यात तर त्याविषयी तर काहीच नव्हतं की दादा कोंडकेची स्टाईल, दादा कोंडकेंचे त्या पद्धतीचं बोलणं, म्हटलं हे
काही नव्हतं, त्यांनी पहिलं ते काढून टाकलेलं, फक्त तो फ्लेवर घेतला आहे त्यांचा. म्हणजे मराठी भाषा किती लवचिक आहे आणि तिला आपण जशी वळवू तशी वळते. आणि त्याचं आम्ही एवढं जपलं की फक्त बिलो द बेल्ट गेलो नाही, कारण ती जी भाषा आहे त्याचं क्लेरिफिकेशन लगेच दिलं. म्हणजे मी एखादा काहीतरी द्विअर्थी बोललो आणि त्याची रिॲक्शन घेऊन त्याचा खरा अर्थ सांगितला. जे दादा कोंडकेंचे काही चित्रपट होते की जे 9 चित्रपट सिल्वर जुबली झाले, त्यात हा प्रकार होता की त्यांनी क्लेरिफिकेशन दिलं आहे. उगाचच काहीतरी करायचं म्हणून केलं नाही. तर ते अप्रतिम चित्रपट, त्यांची आठवण जी खूप वर्ष गॅप पडला होता ती परत यावी या दृष्टीने हा केलेला चित्रपट. लांबी केवढी आहे? काय बोलताय तुम्ही? रोजची लांबी केवढी आहे? क्या बात आहे. भाऊ, नक्कीच एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, तो म्हणजे भाऊचे आज तमाम चाहते आहेत, अनेक फॅन्स आहेत भाऊचे, पण भाऊ किती पण फेमस झाला तरी भाऊनी तो साधेपणा काही सोडलेला नाही आहे. म्हणजे आज पण जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये आलात खूप साधेपणानं आलात आणि त्यानंतर म्हणजे तुमचं वागणं वावरणं हे सगळं तसंच. आजही डोंबिवलीत राहता तुम्ही, तर तुमच्या या राहणीमानाविषयी जरा जाणून घ्यायला आवडेल. काय होतं, आपलं तसं बघायला गेलं तर काही नसतं. स्वतःचं काम सोडल्यास म्हणजे सगळं दुसऱ्यांचंच असतं. आम्ही जे काम बघतो ते कुठेतरी कॉपी करतो ना एखाद्याचं आणि तेच प्रेझेंट करतो. मग त्याच्यासाठी का माच करायचा की माझं आहे, मी क्रिएट केलं आहे. कुठेतरी बघितल्याशिवाय ते क्रिएट होत नाही. म्हणजे लोकांचंच घेतलेलं आपण सादर करतो. मग आपल्यापेक्षा अनेक ॲक्टर आहेत जे गावात खेड्यात आहेत, फक्त ते कॅमेऱ्यासमोर आलेले आहेत. म्हणजे त्यातल्या त्यात मी आलो म्हणून मी दिसतो, ते जर आले तर ते दिसतील. आणि ते खूप ग्रेट आहेत की जे मातीतच आहेत, अजून ते माहितीच नाही आपल्याला. त्यामुळे एखादी कला अचानक आपल्या समोर येते तेव्हा आपण भारावून जातो. अरे काय, कुठे होते हे जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला आपण कळतो की आपण कुठे आहोत आणि आपण ते का करतो. त्यापेक्षा मी माणसात राहायला मला आवडतं, म्हणजे आपल्या माणसात. म्हणून मी मला ते नाही करता येत, कारण ते संस्कारच नाहीत माझ्यावर. म्हणजे जरी काही असलं, पैसा पाणी आला आपल्याला, तरी मी ते आमच्याकडे डोंबिवली स्टेशन आहे तिकडे कट्टा आहे, तिथे जाणार, गप्पा मारणार आणि प्रेक्षक भेटतात त्यांच्याशी बोलणार. पण असं नाही होऊ शकत की लांब राहायचं त्यांच्यापासून. आणि तेच तर खरे प्रेक्षक आहेत, तेच आपल्याला बघतात, चांगलं वाईट ते सांगतात अशा वेळी की तुम्ही हे छान केलं होतं, हे वाईट केलं होतं. तो रिझल्ट डायरेक्ट मिळतो, नाही तर त्यांच्याशी संवादच होऊ शकत नाही. त्यामुळे ते कामात त्यांचा उपयोग होतो आपल्याला. क्या बात आहे. चलो भाऊ, ऑल द बेस्ट तुमच्या करिअरसाठी. आमच्याशी इतक्या आपुलकीने बोला त्याबद्दल धन्यवाद. अरे फोटो दाखव र, कोंबडं गरम झालंय. हो, ती फोटो देत नाही, डायरेक्ट देती. एक चांगली मुलगी निवड. चांगली. तेव्हा भाऊ दमदार यांचे दमदार विचार आपण ऐकलेत. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. ए अग दे ना ग. हे आता तरी देणार रे. प्रेम वेड्याला, ह्या प्रेम वेड्याला, ह्या प्रेम वेड्याला, ह्या प्रेम वेड्याला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.